मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण आलेलो आहोत नागपूरमधून मुंबई दादर चैत्यभूमीला आणि आज आहे 6 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजींचा मृत्यू झाला होता. त्यालाच आपण महापरिनिर्वाण दिवस सुद्धा म्हणतो. तर चैत्यभूमीला हर 6 डिसेंबरला लाखो अनुयायी इथे येऊन बाबासाहेबांना मानवंदना देतात आणि त्यांना आदरांजली श्रद्धांजली देतात. तर आज आपण बघणार आहोत चैत्यभूमीचे काही असे व्हिडिओज जिथे आपल्याला लाखोच्या पब्लिक दिसेल, लाखो लोक दिसेल इथे आलेली. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप सारे प्रोग्राम वगैरे सुरू असतात, भोजनदान असतात, पाणी वाटप सुद्धा असतात आणि कुठे कुठे ठिकाणी आपल्याला पुस्तक वाटप सुद्धा दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे हेच बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, तुम्ही इथं जसं आपण दादरच्या स्टेशन जवळून येतो बघा, हा स्टेशन जवळून येण्याचा रोड आहे आणि तिथनं आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सरळ जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 ते 1 किलोमीटरच्या जवळपास तुम्हाला चैत्यभूमीचा रोड लागेल. तर त्यानुसार तुम्हाला जायचं आहे. आणि बघा, तुमच्यासाठी एक प्रकारे हे बघा असे तुम्हाला गेट वगैरे दिसतील आणि जिथे तिथे तुम्हाला बॅनरिंग वगैरे दिसणार आहे. चैत्यभूमी जाण्याचा पूर्णपणे रोड तुम्हाला बॅनरिंगनंच समजून दिलेला जातो. जिथे तिथे तुम्हाला डायरेक्शन वगैरे भेटणार आहे. तर अशा प्रकारे राहणार आहे. आणि आज खूप जास्त लोक आलेले आहे इथे आणि लाखोच्या संख्येने इथे तुम्हाला भीड दिसणार आहे, गर्दी दिसणार आहे. बघा, खूप जास्त गर्दी. बघा, तुम्ही जसं जसं तुम्ही समोर जाल ना तसं तसं तुम्हाला खूप साऱ्या जागी तुम्हाला दुकाने तर दिसतीलच. त्याच प्रकारे लोक इतके जास्त इथे आलेले आहे. तर आता वाजलेले जवळपास 1:45चा टाइम झालेला आहे. दुपारच्या वेळ आहे, परंतु इथे खूप जास्त गर्दी झालेली आहे. आणि त्याच प्रकारे कोणी कोणी चाललेले आहे चैत्यभूमीला आणि कोणी कोणी वापस येत आहे. तर तुम्हाला वापस येताना पण लोक दिसतील आणि सोबतच जाताना सुद्धा लोक दिसतील. तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ आपला त्याच प्रकारे राहणार आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप प्रकारे चैत्यभूमीचे क्षण दिसणार आहे. त्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे तिथे आपल्याला राहण्याची सोय, खाण्याची सोय दिलेली आहे. भोजनदान वगैरे खूप प्रकारे होते तिथे. आणि तिथे 1-2 दिवस कार्यक्रम सुद्धा झालेले आहे, भाषणं झाले आहे आणि खूप सारे असे कार्यक्रम वगैरे झालेले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला येथे यावाल्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा, आमच्यासोबत ताई जोडलेला आहे. ताई, तुम्ही कुठून आलेला आहे? जय भीम. आम्ही आर्यवरून आलेलो आहे, विदर्भ, वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यावरनं. ओके. कोण कोण आलाय तुम्ही? मी, माझे मिस्टर आणि आम्हाला भाऊ. अच्छा, 3 जण आले. दरवर्षी तुम्ही येता? नाही, फर्स्ट म्हणजे पहिल्याच वर्षी आलो. या दिवसाला मी पहिल्या वर्षी आलो. ओके. आणि तुम्ही इथे गर्दी बघत असाल तर काय वाटतं तुम्हाला? नागपूरमध्ये तर तुम्ही येतच असाल दीक्षाभूमीला, परंतु नागपूरला येतो. चैत्यभूमीला तुम्हाला येऊन कसं वाटतं की इथे काय अशी गर्दी पाहायला भेटते? कशा प्रकारचे लोक पाहायला भेटते तुम्हाला? खूप मन असं भरून आलेलं आहे. एवढं जन महासागर बघताना म्हणजे असा विचार होतो की जेव्हा बाबासाहेब हयात असताना किंवा जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा याच्यापेक्षा गर्दी होती आणि अजूनही ते कंटिन्यू चालू आहे. आणि एवढं असणं हे साधनही आहे, सगळ्यांसाठी हे नाही होत. त्याच्यामुळे खूप असं मन भरून आलेलं आहे आणि खूप असं चांगलं वाटतं. ओके. काय नाव तुमचं? माझं यशोधरा सोनवणे. ओके, धन्यवाद ताई. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही जितकी गर्दी बघा मित्रांनो तितकी तुम्हाला कमी वाटेल. खूपच जास्त इथे गर्दी आहे. आणि आता संध्याकाळच्या वेळेस तर तिथं पाय ठेवायला जागा नाही, इतकी जास्त गर्दी राहिली ते. आणि तुम्ही बघाल आता थोड्याच वेळाने तुम्हाला असे स्टॉल दिसेल जिथे तुम्हाला भोजनदान, पाणी वाटप असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. तर कोणीही पण जे भारतातल्या कुठल्या पण क्षेत्रातून येत असेल त्यांना इथे कुठलीच दुविधा झाली नाही पाहिजे. त्याकरता इथे पाण्याचे स्टॉल किंवा भोजनदानचे स्टॉल आणि सोबतच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कला आपल्याला झोपण्याची, आराम करण्याची सोय सुद्धा करून दिलेली आहे. तर ते सुद्धा आपण यामध्ये ब्लॉगमध्ये बघूलच. बाकी इकडे बघा, तुम्ही लहानपणी तुम्ही बघितलं असेल ते गोंधवायचे प्रकार. बघा, इथे गोंधवणं सुरू आहे. आता गोंधवताना काय गोंधवून राहिले माहिती नाही. बघा,
किती रुपयाचे आहे? हा 40 रुपये 40 रुपयाचे बाबा साहेब बघा. मित्रांनो इथे आपल्याला बिस्किट आणि पाणी वाटपचा प्रोग्राम दिसत आहे. इथे कार्यक्रम राबवलेला जात आहे. तर अशाच प्रकारे खूप जास्त इथे जागोजागी तुम्हाला असे दान देताना दिसतील आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या इथे दुविधा वगैरे होणार नाही. सगळ्यात जास्त इथे सुविधा केलेली आहे. बघा इथे सगळ्यात जास्त लोक येतात आणि दान वगैरे करून जातात. लोक खूप दुरून येतात त्यामुळे थकून जातात आणि कोणी कोणी फक्त बाबासाहेबांच्या नावाने इथे येऊन जातात. पैसे नसतात तरी सुद्धा बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यायला सुद्धा येतात. तर त्यांच्याजवळ कोणाकोणाजवळ पैसे सुद्धा नसतात तर तरी इथे येऊन कशी काय सोय होईल या विचाराने येतात. परंतु इथे सगळ्यांसाठी सोय केलेली आहे. दादरला सगळ्यात जास्त ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम होतो आजच्या दिवशी. आज दिवसभर असा ट्रॅफिक राहणार आहे. उद्याला तर कमी होऊन जाईल परंतु आज पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखेर 12 वाजेपर्यंत रात शेवटचे 12 वाजेपर्यंत तिथे खूप जास्त ट्रॅफिक राहणार. बघा तुम्ही तिथे खूप जास्त ट्रॅफिक असतो आणि जितक्या पण गाड्या वगैरे असतात त्यांना तर मी एकच सजेशन दे बाबा तुम्ही दादरच्या थोड्याशा सभोवतालीने जा. या प्रकारचे रूट तुम्ही घ्याच नको आजच्या दिवशी. मित्रांनो तुम्ही ट्रॅफिकचा जाम बघितला असेल परंतु इथे बघा लोकांचा जाम लागलेला आहे. लोक इतके सारे आहे की इथे जाम लागणार आहे. आणि सोबतच आता आपण चैत्यभूमीपासून 500 ते 600 मीटरवर आहोत. इतक्या दूर असल्यानंतर सुद्धा इथे इतकी जास्त गर्दी झालेली आहे. आणि एक सर्कल येणार आहे आता थोड्याच वेळात आणि त्या सर्कल जवळून एक जो रस्ता जातो तो आपल्या चैत्यभूमीकडे जातो आणि दुसरा जो रस्ता जातो उजव्या साईडनं तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्ककडे जातो. हा बघा मित्रांनो हा आहे आपला सर्कल जो की चैत्यभूमी यायच्या आधी लागतो आणि इथनं तुम्ही थोडंसं समोर जा तर आपल्याला चैत्यभूमीचा रोडच दिसेल एकदम. आणि हा जो चाललाय आपला चाललाय ओके. बघा आजच्या दिवशी चैत्यभूमीला जायचा जो रोड आहे तो चेंज केलेला आहे. बघा इकडून जातो आपण परंतु इकडून चाललेला आहे. इथे बघा तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा भेटेल. जर तुमची इच्छा असेल इथे ब्लड डोनेट वगैरे करायची तर तुम्ही ब्लड डोनेट पण करू शकता. आजच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला हा जो रोड दिसेल ना चैत्यभूमी जाताना तो खूपच लांब वाटेल कारण अरे बापरे किती जास्त यांनी बंद करून ठेवलाय. बघा इथून पण जाऊ शकत होतो आपण आणि त्या सर्कल जोडून सुद्धा जाऊ शकतो. तिथून हार्डली 100 ते 200 मीटर असेल तिथून चैत्यभूमी. परंतु आज इतकी जास्त गर्दी आहे त्यामुळे वळणं इतक्या जास्त ठेवले आहे की आपल्याला हा रोड खूप दूर वाटेल आजच्या दिवशी. आपण चैत्यभूमीला जेव्हा येतो ना दादर रेल्वे स्टेशन पासून तेव्हा जवळपास 1.7 किलोमीटर असं समथिंग रोड आहे. आपल्याला तितकं दूरपर्यंत पायदळ जावं लागते. परंतु आजच्या दिवशी हा जो रोड आहे ना 2 किलोमीटरपेक्षा जास्त चाललेला आहे. 2 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरच पकडून टाका कारण तितक्या दूरपर्यंत पायदळ जावं लागत आहे आणि खूप साऱ्या गल्ल्या पकडावं लागत आहे कारण मधामधातल्या ज्या गल्ल्या आहे ना त्या खाली आहे परंतु पोलीसवाल्यांनी ते बंद करून ठेवलेलं आहे. तर याचे कारण काय आहे तर ते नाही माहीत. आय थिंक गर्दी जास्त होते त्यामुळे असू शकते किंवा सोसायटीवाल्यांना त्यांनी थोडंसं म्हटलं असेल की बाबा इकडून रस्ते करा बंद त्यामुळे पण असू शकते. तर आजच्या दिवशी फक्त तुम्हाला इथून जायसाठी खूप जास्त त्रास घ्यावा लागेल आणि हा जो 1.7 किलोमीटरचा रोड आहे हा तुम्हाला 3 किलोमीटरपर्यंत जाईल. बघा मित्रांनो आता आपण एका रोडवर पोहोचलेलो आहोत. आता तो रोड मला नाही माहिती कारण त्या रोडनं मी कधीच नाही आलो. मला तिकडचा रोड माहिती आहे परंतु हा रोड जो आता त्यांनी यूजसाठी दिलेला आहे हा थोडासा माझ्यासाठी नवीन रोड आहे. तर इथून तुम्ही बघाल तर थोडंसं समोर गेलं की समुद्र वगैरे लागतो आणि इथे आता इकडून पण बंद करून ठेवलेला आहे
आता माहित नाही कुठून आहे आता इथे एंट्री वगैरे, परंतु इकडून तर बंदच करून ठेवलाय बाबा. बघा इथनं तुम्हाला लाईन वगैरे दिसेल आणि हे लाईन खूप जास्त आहे. तर आज आपण तर चैत्यभूमीच्या अंदर नाही जाणार, कारण तिथून लवकरात लवकर बाहेर काढलं जाते आणि आपण काल तर गेलेलोच होतो. परंतु आता आपण जिथे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कला, तिथे आपल्याला डायरेक्टली एंट्री भेटून जाईल आणि तिथलं आपण बघू काय सुविधा केलेली आहे. आज किती लोक आलेले आहे. काल तर खूप होते लोक, लाखोच्या जवळपास होते, परंतु संख्या वाढलेली आहे की काय ते पण आज बघू. बाकी इथे बघा तुम्हाला इथे आलूभात वगैरे भेटत आहे, तर तुम्ही आलूभात वगैरे खाऊ शकता इथून डायरेक्टली. इथे डायरेक्ट लाईन लावायची गरज नाही, डायरेक्ट भेटून झाला बाबा. पाण्याची सुविधा आहे आणि सोबतच आलूभात वगैरे भेटतात. इथे बघाल तर तुम्ही रस्त्यावर तुम्हाला इथे पाण्याची सोय वगैरे केलेली आहे. पाण्याची सोय तसेच भोजनदानाची सोय केलेली आहे. या रस्त्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त पाण्याची भोजनदानाची सोय दिसेल आणि सोबतच पुस्तकं वाटपचे वगैरे प्रोग्राम सुरू आहे इथे. तर हेच यावेळेला रस्त्यावर दिसणार आहे. आणि हा जो रोड आहे हा थोडासा मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त लंबा रोड आहे, तर त्यामुळे इथे कुठली गर्दी वगैरे होण्याची चान्सेस नाही. बाकी तुम्ही बघू शकता तिकडे हे बघा, तिथे पुस्तकं वाटून राहिले आणि सोबतच खूप सारे असे सुविचार वगैरे लिहून ठेवलेले आहे. मला ना या लाईनला बघूनच विचार येत आहे बाबा यांचा नंबर कधी लागेल, परंतु लोक लागतात पण लाईनवर. बघा, मानवी संरक्षण होण्यासाठी भारतालाच कायम पण साऱ्या जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास धरावी लागेल. तर हे असे सुविचार तुम्हाला जागोजागी दिसेल. तसंच एक प्रकारे हा एक आम्ही रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम करण्यासाठी आलो, तसंच माझ्याप्रती असलेले व स्वतःचे कर्तव्य बजावण्यासाठी आलो. तर इथे बघा तुम्ही एक प्रकारे बघा, हे जे कचरा वगैरे करतात लोक जागोजागी कचरा वगैरे करतात, त्यासाठी इथे सुविचार वगैरे दिलेले आहे. आणि तुम्ही जर इथे येत असाल तर कचरा वगैरे करू नका. तुमच्या जेवढं पण घाण वगैरे असेल किंवा तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन येता, कुठलं खायची सोय घेऊन येता, तर ते तुमच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकमध्ये जमा करा आणि स्वतःच घेऊन जा कुठे पण. आणि जिथे कचऱ्याची टाकण्याची सोय केलेली आहे तिथे तुम्ही कचरा टाकून द्या. बाकी हे बघा इकडे लाईन तर खूप जास्त आहे, बघा खूप जास्त लाईन आहे. हे बघा मुंबईमध्ये असलेल्या लेण्या हे तरी आपल्या परिवाराला माहित आहे का? आपल्या बौद्ध लेण्यांचे बौद्ध जे प्रतीक आहेत. तर मित्रांनो, आपण आता इथे बघा चैत्यभूमीच्या गेट जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे बघा गर्दी खूप जास्त आहे. लोक खूप दुरून आलेले आहेत आणि बघा तुम्ही सभोवताल जिथं पण पाहाल तिथं लोक थांबलेले आहे. आणि कोणी लोक जे आहे ते तुम्हाला त्या बॅनरिंग दिसतात, त्या बॅनरिंगच्या मागे आहे. ऍक्च्युली तिथनं लाईन जात आहे समोर अंदर. ज्यांना पण चैत्यभूमीच्या अंदर दर्शन करायचे असेल, श्रद्धांजली द्यायची असेल तर ते लोक लाईनीने जात आहे. आणि सोबतच बघा लोक इथे पण खूप जास्त आहे आणि ती जी लाईन आहे हे जवळपास 2-1.5 किलोमीटर दूरपर्यंत आहे बाबा. खूप जास्त लंबी लाईन आहे. बघा हा आहे आपल्या चैत्यभूमीचा मेन गेट, जिथनं आपल्याला चैत्यभूमीसाठी एंटर करावं लागतं. आणि सोबतच तिथे आपल्याला एक स्तंभ दिसतो. त्या स्तंभला पण खूप फुलांनी सजवलेला आहे. बघा मित्रांनो, इथनं तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसत असेल आणि ही जी गर्दी आहे हे पूर्णपणे बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्याकरता आलेली भारतातील सगळ्यात जास्त ठिकाणावरून आलेले लोक आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि
म्हणायला असं वाटेल नाही की लाखो लोक आलेले आहेत ते भारतातल्या सगळ्याच ठिकाणावरनं. आता आपण चैत्यभूमीच्या थोडा समोर जातोय, जिथे आपल्याला राहण्याची सोय केलेली आहे, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये. तर तिथलं पण आपण काही क्षण बघू आणि तिथे कुठल्या प्रकारची सोय झालेली आहे आपल्यासाठी राहण्याकरता, आणि आपण तिथेच राहणार आहोत आजच्या दिवशी, तर ते पण बघूया. बघा मित्रांनो, हा जो आपल्याला रोड दिसतोय समोर, तो बॅनरिंग दिसत आहे, तिथनं आपल्याला एंट्री होती अगोदर. आणि इथून बघा तो तुम्हाला 2 बॅनरिंग दिसत आहे ब्ल्यू कलरचे. बघा तिथून तुम्हाला एक आपला स्तंभ पण दिसत आहे. तर इतका जवळपास इथे अंतर राहणार होतं अगोदर, परंतु आता जे अंतर आहे ना ते खूप जास्त झालेलं आहे, कारण पोलीसवाल्यांनी जे आहे रस्ते चेंज केलेले आहे आणि इथून सरळ न येता थोडंसं आपल्याला गोल गोल घुमत चैत्यभूमीकडे पाठवलं जात आहे. हे बघा, हा जो आहे सर्कल, या सर्कलनंच तुम्ही म्हणाल आपण इकडून गेलो होतो या रोडनं आणि खूप दूरपर्यंत असं गोल गोल घुमून आलो, परंतु आपल्याला इथून पण जाता येत होतं. ठीक आहे, तर आता इथनं आपण जाऊया लेफ्ट साईडला, जिथे आपल्याला राहण्याची सोय केली गेली आहे. आणि तुम्ही बघा इथे खूप लोक चाललेले आहे. हा जो रोड निघतोय लेफ्ट साईडला, म्हणजे सेनापती बापा पुतळा टॉवर जोडून, तो आपल्याला डायरेक्टली आपल्या पार्कमध्ये एंट्री घेऊन दे. बघा, हा जो तुम्हाला रोड दिसतोय हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा रोड, आणि इथेच आपल्याला खूप जास्त सोय केली गेली आहे. बाहेरचे जेवढे पण लोक आलेले आहे ना, सगळेजण इथे राहत आहे. आणि खूप सारे पंडाल वगैरे बांधलेले आहे इथे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल. पण आज पण बघू काय एक्स्ट्रा काम झालेलं आहे का, कारण काल खूप सारे काम पेंडिंगवर होते आणि ते कंप्लीट होण्याच्या स्थितीत होते. हा आहे मित्रांनो आपला एंट्री पॉइंट पार्कच्या, आणि इथनं आपण आता एंट्री घेऊया आणि बघूया काय काय सुविधा आपल्यासाठी केलेली आहे. बाकी लोक रस्त्यावर सुद्धा आहे इथे उभे, आणि ठिकठिकाणी ॲक्च्युली भोजन धान्याची सोय केली गेली आहे, त्यामुळे इथे लोक लाईनीत सुद्धा दिसतील तुम्हाला. आणि बघूया काय काय सुविधा केलेली आहे. बघा, जेव्हा हा पंडाल बनत होता त्यावेळेसचे काही इथे क्लिप दाखवले गेले आहेत LED मध्ये, कशा प्रकारे हा पंडाल बनवलेला आहे. आणि इथे बघा तुम्हाला एका लाईनीत असे पंडाल दिसतील. बघा, एक तिथे तुम्हाला 1000 लोक झोपण्याची कॅपॅसिटी असेल, 1000 ते जास्तच असेल. मी आता 1000 म्हणतोय, परंतु जास्त पण असू शकते, कारण खूप मोठा हा पंडाल आहे. लंबाई जो आहे ना हा खूप जास्त लंबा आहे. बघा, बाकी इकडे पण बघा तुम्ही वधूवर मेळाव्याचे असे, बौद्ध वधूवर मेळाव्याचे इथे बॅनरिंग करून ठेवले रे बाबा. त्याचप्रकारे इथे महिलांसाठी स्वच्छतागृह, टॉयलेट बनवले गेलेलं आहे. आणि इकडे तुम्हाला LED सोबत राहण्याची सोय, पंडाल वगैरे. आणि इथे बुद्धम शरणम गच्छामी चांट ऐकायला भेटत असेल तुम्हाला. ॲक्च्युली हे कॉपीराईट नाही आहे, त्यामुळे मी हे असंच राहू देईल. बाकी गाणं वगैरे दुसरं असते ना, तर त्याला मी थोडंसं गाण्याला मी कॉपीराईटसाठी थोडंसं हे करायला लागते, रिड्यूस करायला लागते, नॉईज करायला लागते, नॉईज कॅन्सलेशन. बघा इतकी सोय आहे इथे. बघा मित्रांनो, हा जो आपला पार्क आहे, त्या पार्कला तुम्ही बघाल तर जिथे जिथे तुम्हाला लोक दिसतील, आणि कुठे कुठे महाभोजन दान
केंद्र सुद्धा दिसतील आणि एका लाईनीत आहे बरं बघा तुम्ही, मोफत वैद्यकीय सेवा, फायर ब्रिगेडची सेवा, त्याच प्रकारे फायर ब्रिगेडची गाडी, अग्निशमन दलची किंवा ॲम्ब्युलन्सची गाडी सगळी दिसेल. आणि सोबतच हे बघा इतके साऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, मुंबईच्या बिल्डिंग तुम्ही बघत असाल की किती मोठ्या मोठ्या फ्लोअरच्या बिल्डिंग असतात. आणि सोबतच आपण आता स्टेजवर आहोत, तर हा स्टेज बघा तुम्ही, त्या स्टेजवर तुम्हाला बाबासाहेबांची एक मोठी अशी मूर्ती दिसते आणि सोबतच त्यांच्या मागे लागलेलं भारताचं संविधान, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर खूपच छान अशी मूर्ती आहे ही आणि लोक इथे लाईनीत लागू फोटो काढायसाठी वाट बघताय बघा. तुम्ही इथे गर्दी बघू शकता मित्रांनो. आता उन्हाची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी गर्दी इथे कमी दिसत आहे, कारण लोक सावली पकडून बसलेलं आहे इथे एका जागी, कोणता पकडून, त्यामुळे थोडीशी गर्दी या ग्राउंडवर कमी दिसत आहे. परंतु लोक इथे लाखोच्या संख्येने आलेले आहे. हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला लाईन दिसत आहे आणि ती लाईन दुसरी कशाची नसून आपल्या भोजनदानाची लाईन आहे. लोक जेवण करायसाठी लाईनीत लागलेले आहे आणि तिकडे बघा भव्य भोजनदान वाटप होत आहे. आता इथे भोजनदान करताना आपले मित्र सुद्धा भेटणार आहे, जे की आपले MG ब्लॉग्स तुम्ही ओळखत असाल, मिथिलेश भाऊ गाणार, सोबतच निहाल पाटील, रॉयल निहाल भाऊ आणि अश्विन गणवीर भाऊ, ते सुद्धा भेटतील इथे. आता त्यांना शोधायचं एक मोठा हे आहे, टास्क आहे, कारण इथे मोबाईल लागून नाही राहिले आणि आपल्याला असंच शोधायला जाणार. हे बघा इथे तुम्हाला अग्निशमन दलची गाडी दिसत असेल, त्यानंतर निरीक्षण मनोरा, म्हणजे तुम्ही हरपले वगैरे असतील तर तुम्हाला तिथे जाऊन माहिती द्यायच्या त्या पर्सनची जो पण हरपलेला आहे आणि त्याला तिथे बोलवायचं, त्याला म्हणतात निरीक्षण मनोरा. ते आपले सहयोगी आहे आपल्याला मदत करायसाठी. मला फिरवतं चौकीला. बाकी लोक इथे ना खात आहे, परंतु हे जे इतका कचरा किंवा घाण करून ठेवता ना, त्याबद्दलच मला म्हणायचं आहे. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहो, बाबासाहेबांचे पोराव, तर असला घाण करायला बरोबर नाही. तर तुम्ही जिथे पण कचऱ्याचे डब्बा दिसत आहे, कचरा टाकण्याची सोय दिसत आहे, तिथेच तुम्ही आपलं पात्राळ किंवा जे पण तुम्ही घेताय खायसाठी, पाण्याची बॉटल असो किंवा पत्राडी असो किंवा ते प्लेट असो डिस्पोजलवाले, ते तुम्ही त्यावाल्या कचऱ्याच्या डब्यातच टाका. तर तुमची सोय आणि तुम्हाला पण इथे यायला छान वाटेल, लोकांना पण बघायला की छान आहे म्हणून. परंतु तुम्ही बघू शकता इथे महापरिनिर्वाण दिन निमित्त साफसफाई अभियान तर सुरूच आहे, परंतु स्वतःच्या पण कर्तव्य आहे बाबा, तुम्ही लोक आपलं काम पूर्णपणे चांगल्याने करावं. बाकी इथे बघा इथे पोळी अजून काय भेटतं, पोळी अजून पोळी आणि भाजी, पोळी आणि भाजी भेटत आहे बघा. तुम्ही आतापर्यंत आलू भात बघत होता आणि इथे पोळी आणि भाजी भेटत आहे. तुम्हाला लाईनीत तर लागायच लागेल मित्रांनो, परंतु इथे बघा अशी सोय केली आहे की तुम्हाला टेबल आणि सोबत खुर्च्या सुद्धा दिलेल्या आहे. बसून जर तुम्हाला जेवण करायचं असेल, कुठली पण गोष्ट खायची असेल, तर डायरेक्टली तुम्ही बसून सुद्धा इथे आपलं भोजन करू शकता. बघा मित्रांनो, मी जसं म्हटलेलं होतं तुम्हाला, इथे पुस्तका वाटपचा सुद्धा कार्यक्रम होतो. तर हे बघा इथे बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार जीवनातील पुस्तकाचे होते ना, ते पुस्तकांचे वाटप इथे होत आहे. आणि हे जी समिती आहे ती आपली बेस्ट सर्व्हिस, म्हणजे आपल्या ST महामंडळ असतो नागपूरच्या, तशाच प्रकारे हे मुंबईचे बेस्ट म्हणून समिती आहे जी आपले गव्हर्नमेंट बसेस चालवतात, त्यांच्याकडनं हे प्रकरण चालवलेलं आहे. तर बघा इथे खूप जास्त अशा प्रकारे पुस्तका दिलेले आहे, वाटप सुरू आहे आणि लोक असे बघा लाईनीत लागून वाटप करून राहिले, घेऊन राहिले. आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला इथे
आधार कार्ड नसेल तर तुम्हाला इथे पुस्तकात भेटणार नाही. तर आधार कार्ड गरजेचे आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर येत असाल कुठून नपाल तर आधार कार्ड तर असतेच तुमच्याजवळ. हे बघा, इथे तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया ST आणि ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई तर्फे भोजन, पाणी वाटप आणि आरोग्य तपासणी तसेच डोळे तपासणी व चष्मे वाटप होत आहे इथे. आणि हा जो कार्यक्रम हा 5 आणि 6 म्हणजे काल पण झालेला आहे आणि आज सुद्धा होत आहे. तर इथे फ्रीमध्ये तुम्हाला चष्मे वगैरे भेटेल आणि तुमचे जर डोळे वगैरे खराब असतील तर ते सुद्धा इथे तपासण्यात जाईल. इथे तुम्हाला या पार्कमध्ये, या ग्राउंडमध्ये तुम्हाला खूप सारे असे स्टॉल दिसतील जिथे तुम्हाला मोफत चिकित्सा शिबिर सुद्धा दिसतील आणि खूप सारे असे आयकर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे कार्यक्रम पण सुद्धा लाभ केलेले आहे आयोजित. तर याच्यात काय आहे बाबा, हे फ्रुटी वगैरे वाटत आहे. अच्छा, थंडा वाटत आहे. तर खूप सारे असे आहे स्टॉल जिथे खूप वेगवेगळ्या वस्तू भेटत आहे खायच्या प्यायच्या. तर असा हा कार्यक्रम राहणार आहे आजच्या सोबत भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्याकडनं. इकडे लोकांनी कसं बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सुद्धा म्हटलं होतं की आपण जिथे खातोय तिथेच घाण न करता तुमच्यासाठी सोय केलेली असते. तर त्या सोयीमध्ये जसं की कचऱ्याचा डब्बा वगैरे असते तिथेच तुम्ही असा आपले जेवढे पण डिस्पोजल जे पताडी वगैरे असते ते टाकलं पाहिजे. परंतु लोक इथे कचरा करून झाले, इतके जास्त इथे कचरा करून झाले आणि त्यांना हे सुद्धा नाही माहिती की आपल्यालाच राहायचं आहे आणि आपलाच कार्यक्रम आहे हा. तर तुम्हालाच लाज वाटायला पाहिजे. परंतु काय करणार, आपल्या गोष्टी हे बघा इथे टेबल ठेवलेलं आहे परंतु इथे कचरा जमा केलेला आहे. काहीच नाही. तर माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जर खाताय तर तुमच्यासाठी खूप जास्त सोय केली आहे. इथे कचऱ्याचे डब्बे सुद्धा आहे. तर कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका. इथे जागोजागी गृह मुंबईचे तुम्हाला इथे कचऱ्याचे डब्बे दिसेल आणि गाड्या सुद्धा भेटणार आहे आणि लोक सुद्धा इथे. तर त्यांच्या जेवढं पण दिले ना तुम्ही आपलं खाल्लेलं जेवढं पण वाचलं सुद्धा असतील. आणि मी तर म्हणतो जेवढं लागते ना तेवढंच खा बाबा. तुम्ही उगाच एक्स्ट्रा घेऊन फेकत कशाला, अन्नाच्या कशाला तुम्ही हे दुर्वापर करून राहिलाय. चला चला. मित्रांनो, आता आपण पावभाजी येथे वाटप सुरू आहे. तर पावभाजीच्या वाटपसाठी म्हणजे आपल्याला खायचे तर त्यासाठी आपण येथे लागलेलो लाईन बघा. आता आपण पावभाजी चला, अखेरची आपल्याला पावभाजी भेटलेली आहे आणि आता आपण पावभाजी खाऊया
कारण भूक लागलेली आहे बाबा. खूप वेळापासून मी आपल्या पार्कमध्ये घुमतोय आणि गोष्टी साधतोय तुमच्यासोबत, परंतु पोटपूजा करणं पण गरजेचं आहे. तर आता थोडंसं खाऊ. तर मित्रांनो बघा, हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि इथेच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सोयीसाठी बनवल्या गेलेल्या आहे. इथे जागोजागी तुम्हाला एक स्टॉल दिसेल जिथे खूप प्रकारच्या तुम्हाला सोयी दिलेल्या आहे. आणि बघा इथे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर अशा प्रकारे हा आपला छत्रपती शिवाजी महाराज पार्क राहणार आहे आणि हा पार्क उद्यापर्यंत असा दिसणार आहे. इथे खूप जास्त लोक आलेले आहे, लाखोच्या संख्येने तुम्हाला इथे लोक दिसतील. आज आपला इथे रात्रभर मुक्काम आहे. रात्रीच्या वेळेस पण आपण बघूया की इथे काय काय सोय आहे आपल्यासाठी आणि आपल्याला कशा प्रकारे इथे झोप लागणार आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी इतकंच. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि जय भीम, नमो बुद्धाय.